टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढल्याचं दृश्य बघायला मिळते। माझ्या मागे आपण बघताय दृश्यांमध्ये की नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या संततधार पावसानंतर गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांना सातत्याने पर्यटकांना भाविकांना सांगितलं जात आहे की त्यांनी पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे या ठिकाणी या परिसरात येऊ नये। मात्र तरी देखील भाविक जे आहेत ते पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना या ठिकाणी पाण्यातनं प्रवास करत असल्याचं बघायला मिळतंय। इथे जे नेमलेले सुरक्षा रक्षक आहेत ते सातत्याने शिट्ट्या वाजवून या भाविकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आपल्यासोबत आलेल्या लहान मुलांना घेऊन अनेक भाविक या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्येच प्रवास करत आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते आणि त्यामुळे अशा पद्धतीने ज्यावेळेला पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे गोदाघाट परिसरात पाणी वाढलेलं आहे, त्यावेळेला भाविकांनी कृपा करून या संपूर्ण परिसरात कुठेही नदीच्या जवळ जाऊ नये असं आवाहन जे आहे ते या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांकडून केलं जात आहे। यापूर्वी देखील अशा पद्धतीने पाणी वाढलेलं असताना जे भाविक या ठिकाणी प्रवास करतात, नदीजवळ येतात, त्या ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या यापूर्वी देखील घटना घडल्या आहेत। त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी इथले सुरक्षा रक्षक सातत्याने प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।